Hello students, welcome to online physics lectures. We are studying chapter 4, laws of motion. Today in this lecture we are going to study about rotational analog of force, that is moment of force or torque. आपल्याला माहिती आहे लिनियर मोशन मध्ये मोशन घडवण्यासाठी फोर्स आवश्यक आहे. मग जर आपल्याला वस्तूमध्ये रोटेशनल मोशन घडवायचं असेल तर त्या फोर्सला समान क्वांटिटी रोटेशनल मोशन मध्ये काय असणार आहे? ॲनालॉग म्हणजे सिमिलर, समान. मग फोर्सला समान रोटेशनल मोशन मधली क्वांटिटी आपल्याला स्टडी करायची आहे. आणि ही जी क्वांटिटी आहे तिचं नाव आहे मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क. टॉर्क किंवा मोमेंट ऑफ फोर्स हा फोर्सला समान आहे जो फोर्स प्रमाणे वस्तूमध्ये रोटेशनल मोशन घडवणार आहे. व्हाईल ओपनिंग अ डोर फिक्स्ड टू अ फ्रेम ऑन hinges, we apply the force away from the hinges and perpendicular to the door to open it with ease. इथं hinges चा अर्थ बिजागरी असं होतो. जर आपल्याला दरवाजा उघडायचा किंवा बंद करायचा असेल, दरवाजा जो आहे हा बिजागरीने एका फ्रेम वरती फिक्स केलेला असतो. दरवाजा उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो आणि तो फोर्स हिंजेस पासून दूर अप्लाय करावा लागतो आणि त्या दरवाजाचा जो प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर अप्लाय करावा लागतो जेणेकरून दरवाजा सहज उघडू किंवा बंद होऊ शकेल. We apply the force away from the hinges and perpendicular to the door to open it with ease. In this case, we are interested in achieving some angular displacement for the door. या उदाहरणामध्ये आपल्याला त्या दरवाजामध्ये काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट घडवायचं आहे. दरवाजाला फोर्स अप्लाय केला तर तो रोटेट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये घडणारं डिस्प्लेसमेंट हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. मग दरवाजावरती फोर्स अप्लाय करून आपल्याला त्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट घडवण्याची इच्छा आहे. इफ द फोर्स इज अप्लाइड नियर द hinges or nearly parallel to the door, it is very difficult to open the door. दरवाजा उघडण्यासाठी बंद करण्यासाठी जे हँडल लावलेलं असतं ते तुम्ही बघितलं असेल की ज्या बाजूला हिंजेस लावलेले आहे त्याच्या विरुद्ध टोकाला लावलेलं असतं. कारण जर आपण फोर्स हिंजेसच्या जवळ अप्लाय केला किंवा दरवाजाचा जो प्लेन आहे त्याला पॅरल दिशेमध्ये जर फोर्स अप्लाय केला उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी तर दरवाजा उघडणं बंद करणं हे अवघड होऊन जाणार आहे. Similarly, if the door is heavier, made up of iron instead of wood or plastic, we need to apply proportionally larger force for same angular displacement. जर दरवाजा हेवी असेल म्हणजे लाकूड आणि प्लास्टिकच्या ऐवजी जर तो लोखंडी बनलेला असेल तर तेवढंच अँग्युलर डिस्प्लेसमेंट घडवण्यासाठी आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. इट शोज दॅट रोटेशनल ॲबिलिटी ऑफ अ फोर्स नॉट ओनली डिपेंड्स अपॉन द मास, ग्रेटर फोर्स फॉर ग्रेटर मास, but also upon the point of application of the force. The point should be as far away as possible from the axis of rotation, and the angle between the direction of the force and the line joining axis of rotation with the point of application. Effect is maximum if the angle is 90 degree. फोर्सची रोटेशनल मोशन घडवण्याची जी क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ती अनेक घटकांवरती अवलंबून आहे. त्यातला पहिला घटक जो आहे डिपेंड्स अपॉन द मास.
मग दरवाजाचं वजन हेवी असेल, वजन जास्त असेल म्हणजे हेवी असेल तर जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. सो इट डिपेंड्स अपॉन मास, ग्रेटर फोर्स फॉर ग्रेटर मास. इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. तुम्ही कुठल्या पॉइंटवरती फोर्स अप्लाय करताय त्या पॉइंटवरती देखील अवलंबून आहे. And the angle between direction of the force and the line joining axis of rotation with the point of application. या तीन घटकांवरती फोर्स अवलंबून आहे. डिपेंड्स अपॉन मास, दरवाजाच्या मासवरती अवलंबून आहे. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स म्हणजे तुम्ही कुठल्या पॉइंटवरती ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावरती तो फोर्स अप्लाय करताय. आणि अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द लाईन जॉईनिंग ऍक्सिस ऑफ रोटेशन विथ द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आणि ऍक्सिस ऑफ रोटेशनला जॉईन करणारी रेष आणि तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्सचं डायरेक्शन या दोघांमधला जो अँगल आहे या अँगल वरती देखील हे रोटेशनल क्षमता अवलंबून असणार आहे. इफेक्ट इज मॅक्झिमम इफ द अँगल इज 90. म्हणजे जर फोर्स आपण दरवाजाला परपेंडिक्युलर अप्लाय केला तर आपल्याला रोटेशन सर्वात जास्त मिळणार आहे. टेकिंग इन टू अकाउंट ऑल दिस फॅक्टर्स, द क्वांटिटी मोमेंट ऑफ फोर्स और टॉर्क इज डिफाइंड ॲज द रोटेशनल एनालॉग ऑफ अ फोर्स. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण एक क्वांटिटी डिफाइन करणार आहोत, मोमेंट ऑफ फोर्स किंवा दुसरं नाव आहे टॉर्क. आणि ही जी क्वांटिटी जी आहे मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क ही रोटेशनल एनालॉग ऑफ अ फोर्स आहे. म्हणजे फोर्सला समान रोटेशनल मोशन मध्ये असणारी क्वांटिटी. एनालॉग म्हणजे एनालॉगस म्हणजे समान. As rotation refers to the direction म्हणजे sense of rotation, torque must be a vector quantity. रोटेशन जे आहे हे डायरेक्शन दाखवत आहे. म्हणजे बॉडी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल. म्हणजे रोटेशनला डायरेक्शन आहे म्हणजे याचा अर्थ टॉर्क जी आहे ही वेक्टर क्वांटिटी असली पाहिजे. In its mathematical form, torque or moment of a force is given by. Mathematical form मध्ये टॉर्क साठी इक्वेशन लिहिता येईल टाऊ, TAU टाऊ हे चिन्ह जे आहे त्याला टाऊ म्हणायचं आहे. टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार, क्रॉस प्रॉडक्टच्या स्वरूपात दाखवलेला आहे. वेअर एफ बार इज द अप्लाइड फोर्स अँड आर बार इज द पोझिशन वेक्टर of the point of application of the force from the axis of rotation as shown in figure. इक्वेशन मध्ये एफ बार हा अप्लाइड फोर्स आहे आणि आर बार हा पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टरचा अर्थ काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पॉइंट पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍज शोन इन फिगर. आता इथं फिगर मध्ये बघा ही एक बॉडी आहे. त्या बॉडीमध्ये ओ पॉइंट जो आहे या ओ पॉइंट मधून जाणारी जी काही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही बॉडी रोटेट होणार आहे. बॉडी दोन पद्धतीने रोटेट होऊ शकेल. एकतर ती क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल किंवा ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पण रोटेट होऊ शकते. आता जेव्हा ही बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल म्हणजे या दिशेमध्ये हे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे त्याच्या विरुद्ध पाहिजे इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दोन्ही सर्कल एकच डायरेक्शन मध्ये पॉइंट करत आहेत. मग बॉडी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होऊ शकते किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होऊ शकते. जेव्हा ही बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल, आता या बॉडीला वरतून जर बघितलं तर हे टॉप व्ह्यू दाखवलेलं आहे. म्हणजे वरतून बघितल्यानंतर ही बॉडी आहे, बॉडी मधला हा पॉइंट ओ इथे आपल्याला दिसतोय. या बॉडीवरती
या पॉइंट वरती आपण फोर्स अप्लाय करतोय, फोर्स इथं अप्लाय होतोय, म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स, ही फोर्सची दिशा आहे. मग ज्या पॉइंट वरती फोर्स अप्लाय होतोय, जर आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पॉइंट पर्यंतचं अंतर जर घेतलं तर हे झालं पोझिशन वेक्टर आर बार. पोझिशन वेक्टर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पॉइंट कडे चाललेलं आहे, म्हणजे हे जे डायरेक्शन आहे दिस इज द डायरेक्शन ऑफ पोझिशन वेक्टर आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स. मग जर फोर्स इथं अप्लाय केला तर बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल. आता हीच बॉडी, आता जर मी फोर्स इथं अप्लाय केला, या पॉइंट वरती अप्लाय केला, तर फोर्स या दिशेमध्ये ऍक्ट होतोय. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. आणि या पॉइंट पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स चं जे अंतर आहे हे पोझिशन वेक्टर आर बार आहे. पोझिशन वेक्टर हा या दिशेमध्ये आहे. मग आता इथं दोन उदाहरणं बघितले, जेव्हा बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होते आणि जेव्हा फोर्स या दिशेमध्ये अप्लाय केलेला आहे, म्हणजे हा पॉइंट या बाजूला मूव्ह करेल. मग इथं ही बॉडी जी आहे इथं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. In figure 4.6a is a 3D drawing indicating the laminar object rotating about a fixed axis of rotation AOB, the axis being perpendicular to the object and passing through it. ही पहिली आकृती जी आहे ही बॉडीचं 3 डायमेन्शनल व्ह्यू दाखवते आहे. ही बॉडी या ऍक्सिस भोवती रोटेट होते आहे. ऍक्सिसचं नाव जे आहे इथं ए ओ आणि इथं बी पाहिजे. ऍक्सिस आहे ए ओ बी आणि ही ऍक्सिस त्या ऑब्जेक्ट मधून चाललेली आहे आणि ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. फिगर बी indicates the top view of the object when the rotation is in anti-clockwise direction, and figure C shows the view from the top if the rotation is in clockwise direction. In fact, figures B and C are drawn in such a way that the applied force F bar and position vector R bar of the point of application of the force are in the plane of these figures. या बॉडीचा जो प्लेन आहे त्या प्लेनच्या दिशेमध्ये हे फोर्सेस आपण इथं अप्लाय करतो आहोत असं या फिगर मध्ये आपण दाखवलेलं आहे. डायरेक्शन ऑफ द टॉर्क is always perpendicular to the plane containing vectors r bar and f bar and can be obtained from the rule of cross product or by using right hand thumb rule. या फॉर्म्युल्यानुसार टाउ बार ची किंमत r बार क्रॉस f बार आहे. मग क्रॉस प्रॉडक्टच्या डेफिनेशन नुसार या टॉर्कचं डायरेक्शन ज्या प्लेन मध्ये r बार आणि f बार असतील त्या प्लेनला परपेंडिक्युलर दिशेमध्ये हा टॉर्क असणार आहे. आणि या टॉर्कचं डायरेक्शन काढण्यासाठी आपण रूल ऑफ क्रॉस प्रॉडक्ट किंवा राईट हँड थंब रूल घेणार आहोत. राईट हँड थंब रूल मध्ये आता इथं बघा या पॉइंट वरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवताना फिंगर्स 4 बोट आणि थंब एकमेकांना परपेंडिक्युलर स्ट्रेच करायचे. बोट जे आहेत इथं आर बार आहे, आर बार ह्या दिशेमध्ये आहे आणि एफ बार ह्या दिशेमध्ये आहे. मग या पॉइंट वरती आपला उजवा हात ठेवा. या डॉटेड लाईनच्या दिशेमध्ये फिंगर्स असले पाहिजेत. आपले फिंगर्स आपल्याला आर पासून एफ कडे वळवायचे आहेत. आरचं डायरेक्शन हे आहे, या पॉइंट वरती एफचं डायरेक्शन हे आहे. जरी फोर्स इथे ऍक्ट होत असेल तर आपण या पॉइंट वरती राईट हँड रूल अप्लाय करतोय. म्हणून आरचं डायरेक्शन हे घ्यायचं, एफचं डायरेक्शन हे घ्यायचं, उजवा हात इथं ठेवायचा, फिंगर्स आर पासून एफ कडे वळवायचे. फिंगर्स आर पासून एफ कडे वळवायचे. थंब जो आहे तो तुमच्याकडे असेल. थंब आपल्याकडे आहे
म्हणजे याचा अर्थ तो थंब या फिगरचा जो प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर आहे आणि बाहेरच्या बाजूला या कागदातनं तो बाहेर थंब बाहेर येतोय, म्हणजे या टॉर्कचं डायरेक्शन या कागदातून या फिगरचा जो प्लेन आहे त्यातून बाहेर येणार आहे. म्हणून इथं बघा डॉट दाखवलेला आहे, त्याच्या भोवती सर्कल ड्रॉ केलेला आहे. या चिन्हाचा अर्थ आपण नंतर समजावून घेऊ. Direction of the torque is always perpendicular to the plane containing vectors r bar and f bar and can be obtained by using right hand rule. In figure B, it is perpendicular to the plane of the figure. In this case, perpendicular to the body and outwards, coming out of the paper, while in figure C, it is inwards going into the paper. इथं या पहिल्या आकृतीमध्ये पेपर मधून बाहेर येत आहे टॉर्क आणि या दुसऱ्या आकृतीमध्ये तो पेपरच्या आत चाललेला आहे. आता पुन्हा या फिगर मध्ये राईट हँड रूल अप्लाय करू. आपले राईट हँड या पॉइंट वरती ठेवायचा, आर बारच्या दिशेमध्ये फिंगर्स पाहिजे आणि फोर्सचं डायरेक्शन हे आहे. मग फिंगर्स इथे ठेवल्यानंतर मला फिंगर्स या डायरेक्शन मध्ये वळवता येणार नाही आर बार पासून एफ बार कडे. मग मला हाताची पोझिशन उलटी ठेवावी लागेल, म्हणजे फिंगर्स या दिशेमध्ये असतील आणि थंब जो आहे तो आतल्या बाजूला म्हणजे तुमच्यापासून दूर जाणार असेल. आता मला फिंगर्स वळवता येतील आर पासून एफ बार कडे. तो फिंगर्स जेव्हा मी आर पासून एफ कडे वळवतो आहे तेव्हा थंब आत जातो आहे, माझ्यापासून दूर जातो आहे. म्हणजे याचा अर्थ टॉर्कचं डायरेक्शन या फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि आतमध्ये जाणार आहे. मग प्लेन ऑफ द फिगरला परपेंडिक्युलर आहे पण आत जाणार आहे, म्हणून क्रॉस चिन्ह इथे दाखवलेलं आहे. बाहेर येणार असेल तर डॉट चिन्ह आणि फिगरच्या प्लेन मध्ये जाणार असेल तर क्रॉस चिन्ह. इन ऑर्डर टू इंडिकेट द डायरेक्शन्स विच आर नॉट इन द प्लेन ऑफ द फिगर, जे डायरेक्शन फिगरच्या प्लेन मध्ये नाहीत, फिगरच्या प्लेन मध्ये जर असेल तर आपण डायरेक्शन एरो ड्रॉ करून काढू शकतो. पण जेव्हा डायरेक्शन जे आहे फिगरच्या प्लेन मध्ये नसेल आणि ते डायरेक्शन जर आपल्याला इंडिकेट करायचं असेल तर आपण काही नियमांचं पालन करणार आहोत, काही कन्व्हेन्शनचा वापर करणार आहोत. वी यूज अ स्पेशल कन्व्हेन्शन, संकेत, विशिष्ट संकेतांचा विचार आपण करणार आहोत, वापर करणार आहोत. जर डॉट चिन्हाच्या भोवती सर्कल दाखवलेला असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड आउटवर्ड्स, बाहेर येणार आहे. आणि क्रॉस चिन्हाचा अर्थ काय घ्यायचा, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द फिगर अँड इनवर्ड्स. हे अत्यंत महत्वाचं आहे. जिथं जिथं तुम्हाला हे चिन्ह दिसतील तर याचा अर्थ, या चिन्हाचा अर्थ त्या कागदातून बाहेर येतोय, कारण आकृती आपण कागदामध्ये काढलेली आहे. मग डॉट चिन्हाचा अर्थ काय, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर डायरेक्टेड आउटवर्ड्स. आणि क्रॉस चिन्हाचा अर्थ काय, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड इनवर्ड्स. इथं बघा, जर एखादी व्हेक्टर क्वांटिटी फिगरच्या प्लेन मध्ये असेल तर ती आपण एरोने दाखवणार. जर ती व्हेक्टर क्वांटिटी त्या प्लेन ऑफ फिगरला परपेंडिक्युलर असेल आणि जर ती बाहेर येत असेल तर डॉट. आता इथं बघा, जर मी याला समोरून बघितलं, हा एरो आहे, एरोला समोरून बघितलं तर मला फक्त त्याचं टोक दिसेल, टिप दिसेल. मग जर मी एरोला समोरून बघितलं तर एरो माझ्याकडे येतो आणि माझ्याकडे जेव्हा एरो येतोय तेव्हा मला एरोचं फक्त टिप दिसेल. मग इथं डॉट दाखवलेलं आहे, डॉट म्हणजे एरोचं टिप. याचा अर्थ एरो आपल्याकडे येतो आहे, म्हणजे याचा अर्थ व्हेक्टर या कागदातून बाहेर येतोय. जर आपण ह्या एरोला पाठीमागून जर बघितलं तर पाठीमागचा भाग जो आहे तो रुंद आहे. मग एरोला जर पाठीमागून बघत असेल तर मला हा रुंद भाग दिसेल, म्हणजे असा क्रॉस दिसणार आहे. म्हणजे एरो माझ्यापासून दूर चाललेला आहे, माझ्यापासून दूर चाललेला आहे म्हणजे तो आत चाललेला आहे, म्हणून त्याला आपण क्रॉस चिन्हाने दाखवलेला आहे. आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर, जर एखादा वेक्टर फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर इथं चिन्ह जे आहे डॉट पण आहे, क्रॉस पण आहे सर्कल मध्ये, म्हणजे याचा अर्थ तो वेक्टर
प्लेन ऑफ द फिगरला परपेंडिक्युलर आहे. दिस कन्व्हेन्शन डिपेंड्स अपॉन अ ट्रॅडिशनल ॲरो शोन इन फिगर ए. हे जे चिन्ह आहेत हे ट्रॅडिशनल ॲरोचं जे चिन्ह आहे त्यावरनं ठरवलेलं आहे. कन्सिडर युअर सेल्फ लुकिंग टुवर्ड्स द फिगर फ्रॉम द टॉप. इफ दिस ॲरो अप्रोचेस यू, the tip of the arrow will be prominently seen. जर तुम्ही त्या ॲरोला समोरून बघितलं आणि ॲरो जर तुमच्याकडे येत असेल तर तुम्हाला फक्त ॲरोचं टिप प्रामुख्याने दिसेल. हेन्स सर्कल विथ अ डॉट इन इट रेफर्स टू परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड्स. आउटवर्ड्स म्हणजे टुवर्ड्स यू. वेन यू आर लिव्हिंग अन ॲरो, जर ॲरो तुम्हाला सोडून दूर जात असेल, दॅट इज ॲरो इज गोइंग अवे फ्रॉम यू. द फिदर्स, फिदर्स म्हणजे पंख, लाईक अ क्रॉस विल बी सीन. हेन्स अ सर्कल विथ अ क्रॉस. ॲरो आपल्यापासून दूर चाललेला आहे म्हणून फिदर्स दिसतील म्हणून क्रॉस दाखवायचं आहे. आणि जर ॲरो आपल्याकडे येत असेल तर आपल्याला ॲरोचं टिप दिसेल म्हणून डॉटने दाखवलेलं आहे. Figure C indicates perpendicular and inwards or away from you. तुम्हाला माहित नाही आतमध्ये का बाहेर, मग अशा वेळेस डॉट आणि क्रॉस दोन्ही दाखवलेले आहे. सर्कल विथ द क्रॉस अँड डॉट इंडिकेट्स अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. सर्कल विथ डॉट अँड क्रॉस indicates a line perpendicular to the plane of the figure. मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. टॉर्क साठी फॉर्म्युला आपण बघितलं, टाऊ इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. क्रॉस प्रॉडक्टच्या व्याख्येनुसार ए बार क्रॉस बी बार चा मॅग्निट्यूड ए बी साइन थिटा असतो. मग जर आपल्याला या टॉर्कचा मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बारच्या ऐवजी आर एफ साइन थिटा, where theta is smaller angle between the directions of r bar and f bar. r bar आणि f bar हे जे वेक्टर्स आहेत त्यांच्यामधील जो लहान कोन आहे तो इथं थीटा आपण घेतलेला आहे. कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम. पहिला मुद्दा, इफ r bar or f bar is greater, the torque, hence rotational effect, is greater. Thus it is recommended to apply the force away from the hinges. जर R बार किंवा F बार मोठा असेल तर याचा अर्थ टॉर्क मोठा असेल म्हणजे रोटेशनचा परिणाम हा जास्त मिळेल. आणि रोटेशनचा परिणाम जास्त मिळवण्यासाठी इट इज रिकमेंडेड दॅट अप्लाय द फोर्स अवे फ्रॉम द हिंजेस. फोर्स जर आपण हिंजेस पासून लांब अप्लाय केला म्हणजे आर मोठा झाला, आणि आर मोठा झाला म्हणजे टॉर्क मोठा झाला, म्हणजे रोटेशनचा परिणाम हा जास्त मिळेल. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, साइन 90 ची किंमत 1 आहे, मॅक्झिमम आहे. साइन 90 ची किंमत मॅक्झिमम म्हणजे 1 आहे. सो टॉर्कची किंमत पण मॅक्झिमम असेल, टाऊ मॅक्स. आणि साइन 90 ची किंमत 1 आहे म्हणजे शिल्लक काय राहिलं, आर इंटू एफ. मग जेव्हा थिटा 90 असेल तेव्हा टॉर्कची किंमत मॅक्झिमम आणि ती असेल आर मल्टिप्लाइड बाय एफ. दस द फोर्स शुड बी अप्लाइड अलॉंग नॉर्मल डायरेक्शन फॉर इझी रोटेशन. रोटेशन इझी स्मूथली घडवण्यासाठी जो फोर्स आपल्याला घडायचा आहे, जो फोर्स आपल्याला अप्लाय करायचा आहे तो नॉर्मल डायरेक्शन मध्ये अप्लाय करणं गरजेचं आहे. इफ थिटा इज इक्वल टू 0 और 180 डिग्री, साइन 0 किंवा साइन 180 ची किंमत 0 आहे म्हणजे मिनिमम आहे. मग जर अँगल 0 किंवा 180 असेल तर टाऊ इज इक्वल टू टाऊ मिनिमम म्हणजेच 0. दस इफ फोर्स इज अप्लाइड पॅरलल और अँटी पॅरलल टू आर बार, देर इज नो रोटेशन. टॉर्क ऍक्ट होणार नाही म्हणजे रोटेशन घडणार नाही. मोमेंट ऑफ अ फोर्स डिपेंड्स not only on the magnitude and direction of the force but also on
द पॉइंट वेअर द फोर्स ऍक्ट्स विथ रिस्पेक्ट टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच रोटेशनल ॲबिलिटी ही फक्त फोर्सच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरती अवलंबून नाही, तर इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पॉइंट वेअर द फोर्स ऍक्ट्स विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या दृष्टिकोनातून फोर्स कुठल्या पॉइंटवरती ऍक्ट होतो आहे त्यावरती देखील मोमेंट ऑफ फोर्स अवलंबून आहे. सेम फोर्स कॅन हॅव डिफरंट टॉर्क ॲज पर इट्स पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन बदललं तर टॉर्कची किंमत बदलेल आणि टॉर्क बदलला म्हणजे रोटेशनल ॲबिलिटी सुद्धा बदलणार आहे. पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे कपल ऑर इट्स टॉर्क. टॉर्क म्हणजे रोटेशनल मोशन घडवण्याची क्षमता. आपण आता बघितलं की एखाद्या बॉडीवरती आपण फक्त फोर्स अप्लाय केला, सिंगल फोर्स अप्लाय केला तर रोटेशन घडतंय. पण काही वेळेस आपण एखाद्या वस्तूवरती दोन फोर्सेस इक्वल आणि अपोजिट फोर्सेस अप्लाय करतो आणि हे फोर्सेस बॉडीमध्ये रोटेशनल मोशन घडवतात. मग इथे रोटेशनल मोशन घडवणारे दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. मग अशा फोर्सेसना आपण कपल असं म्हणणार आहोत आणि कपलचं काम पण रोटेशनल मोशन घडवणं आहे. मग रोटेशनल मोशन घडवण्याची जी क्षमता आहे कपलची ती टॉर्कने मोजली जाणार आहे. लक्षात घ्या, फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स आणि कपल एकच आहे. मोमेंट ऑफ फोर्स आणि टॉर्क दोघांचं काम आहे रोटेशनल मोशन घडवणं. जेव्हा रोटेशनल मोशन फक्त एक सिंगल फोर्स घडवतो तेव्हा त्याची रोटेशनल ॲबिलिटी मोमेंट ऑफ फोर्सने मोजली जाते. जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये रोटेशनल मोशन दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस घडवतील तेव्हा त्या फोर्सेसना कपल म्हणायचं आणि त्या बॉडीची जी रोटेशनल ॲबिलिटी आहे ती टॉर्कने मोजली जाणार आहे. उदाहरणार्थ, आपण सायकल चालवतो. सायकल चालवत असताना जर आपल्याला टर्न घ्यायचा असेल तेव्हा आपण काय करतो, हँडलचं एक टोक एका हाताने आपल्याकडे ओढतो आणि दुसरं टोक जे आहे ते दुसऱ्या हाताने आपल्यापासून दूर लोटतो. म्हणजे आपण त्या हँडलवरती दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस अप्लाय करतो. या फोर्सेसना कपल म्हणायचं आणि त्या सायकलमध्ये जे रोटेशनल मोशन घडलं ती मोजणारी क्वांटिटी जी आहे ती आहे टॉर्क. इन द डिस्कशन ऑफ द टॉर्क गिवन above, we had considered rotation of the body about a fixed axis due to a single force. वरच्या उदाहरणांमध्ये जेव्हा आपण टॉर्क बघितलं तेव्हा आपण त्या बॉडीमध्ये रोटेशनल मोशन घडवलं आणि रोटेशनल मोशन घडवण्यासाठी आपण बॉडीवरती फक्त एका फिक्स्ड पॉइंटवरती, ऍक्सिस पासून एका फिक्स्ड पॉइंटवरती एक सिंगल फोर्स अप्लाय केला. In real life, quite often we apply two equal and opposite forces acting along different line of action in order to cause rotation. दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा उदाहरणांमध्ये रोटेशनल मोशन घडवण्यासाठी आपण त्या बॉडीवरती दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस अप्लाय करतो आणि या दोन्ही फोर्सेसचे लाईन ऑफ ऍक्शन्स हे डिफरंट असतात. कॉमन इलिस्ट्रेशन्स आर टर्निंग अ बायसिकल हँडल. कॉमन उदाहरणं जी आहेत ते आहे टर्निंग अ बायसिकल हँडल, टर्निंग द स्टिअरिंग व्हील, ओपनिंग अ कॉमन टॅप वॉटर, ओपनिंग द लीड ऑफ अ बॉटल एक्सेट्रा. जेव्हा आपल्याला हँडलला टर्न करायचं असेल, फोर व्हीलरचं जे स्टिअरिंग व्हील असतं त्याला गाडीला रोटेट करताना आपल्याला त्याला दोन्ही हाताने पकडून त्याला गोल फिरवावं लागतं. पाण्याचा नळ उघडताना बंद करताना आपण त्या नळाच्या वरची जी पट्टी आहे ती आपल्या दोन बोटांमध्ये धरतो आणि त्या पट्टीवरती टॉर्क अप्लाय करतो. बॉटलचं झाकण जर उघडायचं असेल तर आपण ते दोन बोटांमध्ये पकडून एका बोटाला पुढे लोटतो, दुसऱ्या बोटाला पाठीमागे लोटतो. म्हणजे या सर्व उदाहरणांमध्ये आपण टॉर्क म्हणजेच कपल अप्लाय करतोय. Such a pair of forces consisting of two forces of equal magnitude acting in opposite direction along different lines of action is called a couple. असे जे फोर्सेस आहेत ज्यांचा मॅग्निट्यूड इक्वल आहेत, डायरेक्शन अपोजिट आहेत आणि लाईन ऑफ ऍक्शन डिफरंट आहेत, अशा फोर्सेसच्या जोडीला कपल असं म्हणायचं.
इट इज यूज टू रिअलाइज अ प्युअरली रोटेशनल मोशन. कपलचं काम फक्त आणि फक्त रोटेशनल मोशन घडवण्यासाठी होतो आहे. मोमेंट ऑफ कपल or rotational effect of a couple is also called a torque. फोर्स जेव्हा रोटेशन घडवतो तेव्हा रोटेशनल इफेक्ट ऑफ फोर्स आपण त्याला म्हटलं मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क म्हटलं. आता इथं कपल रोटेशनल मोशन घडवतोय, मग रोटेशनल इफेक्ट ऑफ कपल इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्क. इट मे बी नोटेड दॅट in the discussion of rotation of a body about fixed axis due to a single force, there is a reaction force at the fixed axis. आपल्याला न्यूटनच्या नियमानुसार माहिती आहे प्रत्येक ऍक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. मग पहिल्या उदाहरणामध्ये जिथे आपण एक सिंगल फोर्समुळे बॉडीमध्ये रोटेशनल मोशन घडवलेलं आहे तिथे देखील रिॲक्शनचा फोर्स निर्माण होतो आणि तो फोर्स त्या फिक्स्ड ऍक्सिसच्या पॉइंटवरती निर्माण होतो. हेन्स फॉर रोटेशन वन ऑलवेज नीड्स टू फोर्सेस ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन अलॉंग डिफरंट लाईन्स ऑफ ऍक्शन. मग जरी आपण फोर्स सिंगल अप्लाय केला तरी तो सिंगल फोर्स म्हणजे अप्लाइड फोर्स आहे आणि ज्या पॉइंटवरती किंवा ज्या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होते तिथे विरुद्ध दिशेमध्ये रिॲक्शनचा फोर्स तयार होतोय. म्हणजेच रोटेशनल मोशन घडवण्यासाठी आपल्याला दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आवश्यक आहेत ज्यांचे डायरेक्शन ऑफ ऍक्शन हे डिफरंट असणार आहेत. टॉर्क और मोमेंट ऑफ कपल, आपण कपल म्हणजे काय हे स्टडी केलं. आता या कपलमुळे बॉडीमध्ये जे रोटेशनल मोशन घडणार आहे त्याची ॲबिलिटी आपण मोजणार आहोत आणि ती ॲबिलिटी मोजणारी क्वांटिटी जी आहे ती आहे मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्क. Figure 4.8 shows a couple consisting of two forces. इथं F1 बार पाहिजे, F1 बार and F2 बार of equal magnitudes and opposite direction acting along different lines of action separated by distance r. या फिगर मध्ये बघा या पॉइंट वरती फोर्स अप्लाय केलेला आहे. या पॉइंट वरती फोर्स किती अप्लाय केलेला आहे F1 बार. हा फोर्स या दिशेमध्ये ऍक्ट होतो लाईन ऑफ ऍक्शन ऑफ F1. या पॉइंट वरती आपण F2 फोर्स अप्लाय करतोय या दिशेमध्ये. मग या दोन्ही फोर्सेस या F1 चं डायरेक्शन आणि या F2 चं डायरेक्शन हे अपोजिट आहेत. मॅग्निट्यूड इक्वल आहेत, डायरेक्शन अपोजिट आहेत आणि त्या दोघांमधलं जे अंतर आहे हे अंतर आपण R घेतलेलं आहे इज R. मग हे दोन फोर्सेस इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आणि ज्यांच्यामधलं अंतर R आहे. फिगर शोज अ कपल consisting of two forces F1 bar and F2 bar of equal magnitudes and opposite direction acting along different lines of action separated by distance r. Corresponding position vectors should now be defined with respect to the line of action of forces. आता आपल्याला पोझिशन वेक्टर डिफाइन करायचं आहे. मग पोझिशन वेक्टर डिफाइन करताना आपल्याला प्रत्येक फोर्सचा पोझिशन वेक्टर हा दुसऱ्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनच्या तुलनेमध्ये काढायचा आहे. सो करस्पॉन्डिंग पोझिशन वेक्टर्स शुड नाउ बी डिफाइंड विथ रेफरन्स टू द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सेस. पोझिशन वेक्टर of any point on the line of action of force F1 from the line of action of force F2 is R12 bar. Position vector of any point on the line of action of F1 ही line of action of F1 आहे. या line of action of F1 च्या वरती कुठलाही पॉइंट घ्या, त्या पॉइंटचं F2 च्या लाईन ऑफ ऍक्शन पासनं जे काही पोझिशन वेक्टर आहे
हा पोझिशन वेक्टर म्हणजे हे अंतर जे आहे हे अंतर आपण दाखवलेलं आहे R12 बार. हे अंतर F1 पासून F2 पर्यंत हे अंतर R12 बार. R12 बार काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ F1 फ्रॉम लाईन ऑफ या पॉइंटचं, हा जो पॉइंट आहे या पॉइंटचं या पॉइंट पासूनचं अंतर R12 बार. सिमिलरली पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ F2 फ्रॉम द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ F1 इज R21. सिमिलरली आता पोझिशन वेक्टर जो आहे कोणाचा काढायचा आहे? एनी पॉइंट ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ F2. या रेषेवरती कुठलाही पॉइंट घ्या, त्या पॉइंटचं लाईन ऑफ ऍक्शन ऑफ F1 पासूनचं अंतर म्हणजे इथून या पॉइंट पर्यंतचं अंतर हे आपण घेतो आहे R21 बार. टॉर्क or moment of couple is then mathematically given as, टॉर्कची किंमत R बार क्रॉस F बार आहे. मग इथं F1 फोर्स जर घेतला तर त्याचा पोझिशन वेक्टर किती आहे? R12. सो टाऊ इज इक्वल टू R12 बार गुणिले F1. आणि जर मी F2 विचारात घेत असेल तर F2 ची किंमत किती येणार आहे? F2 चा पोझिशन वेक्टर जो आहे R21 आहे. सो R21 बार गुणिले F2. फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट सपोज हे R12 चं डायरेक्शन ऑफ R12 जे आहे हे या दिशेमध्ये आहे. मग ही दिशा इथं अल्फा कोण करते आहे? F2 जो आहे डायरेक्शन ऑफ फोर्स या R21 बारचं डायरेक्शन म्हणजे या दिशेमध्ये आपण घेतोय, हा या दिशेमध्ये आहे. तो या फोर्स बरोबर बीटा कोण करतोय? मग इथं R12 बार या फोर्सच्या डायरेक्शन बरोबर अल्फा कोण करतोय? त्याच्यानंतर हा R21 बार जो आहे तो F2 बरोबर बीटा एवढा कोण करतोय? मग इथं R12 बार जो आहे याची किंमत ही किती येणार आहे? R12 बार इज इक्वल टू R12 साइन अल्फा. आता इथं बघा हे अंतर R12 आहे, अँगल इथं टच होतोय, हा अँगल अल्फा इथं टच होतोय. म्हणजे जर या दिशेमधला कंपोनंट घेतला म्हणजे हा कंपोनंट इथून इथपर्यंतचा तर त्याची किंमत होईल R12 कॉस ऑफ अल्फा. आणि जर मी इथून इथपर्यंतचं अंतर घेतलं म्हणजे हा कंपोनंट घेतला, याला अँगल टच करत नाहीये, मग या कंपोनंटची किंमत किती येणार आहे? R12 साइन अल्फा. मग हे जे अंतर आहे हे R12 साइन अल्फा आहे. तसंच हा जो फोर्स आहे या R21 ला हा अँगल बीटा आहे. मग जर मी इथं अँगल बीटा इथं आहे, जर याला मी रिझॉल्व केलं, हे R21 आहे, या R21 ला जर मी या R21 चा या दिशेमधला कंपोनंट घेतला तर अँगल याला टच करतोय, म्हणजे या कंपोनंटची किंमत R21 कॉस बीटा असेल. आणि जर मी या दिशेमधला कंपोनंट घेतला तर या दिशेमधला कंपोनंट होईल R21 साइन बीटा. मग R12 बार जो आहे इथं बघा हे अंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स इथं दाखवलेलं आहे, हे अंतर आपण R मानलेलं आहे, पण हे अंतर किती आहे तर दोन्हीमध्ये हे अंतर सेम राहत आहे. याच्या बाबतीमध्ये R12 च्या बाबतीमध्ये ते R12 साइन अल्फा आहे आणि R21 च्या स्वरूपामध्ये ते R21 साइन बीटा झालेलं आहे. सो R इज इक्वल टू इथून इथपर्यंतचं अंतर R12 साइन अल्फा म्हणजेच इथून इथपर्यंतचं अंतर हे R21 साइन बीटा. म्हणजे R12 बारची किंमत R12 साइन अल्फा आहे, R21 बारची किंमत R21 साइन बीटा आहे, ज्याला आपण R मानलेलं आहे. मग इथं इफ F1 बार इज इक्वल टू F2 बार इज इक्वल टू F, जर दोन्ही फोर्सेसचे मॅग्निट्यूड सेम असतील
तर द मॅग्निट्यूड ऑफ द टॉर्क इज गिवन बाय टाऊ इज इक्वल टू, याचा मॅग्निट्यूड आहे R21 साइन अल्फा आणि F1 आहे तसाच. R21 बारची किंमत आहे R21 गुणिले साइन बीटा आणि गुणिले F2 ॲज इट इज. सो टॉर्कचा मॅग्निट्यूड जर फोर्सेस F1 आणि F2 इक्वल असतील तर टाऊ इज इक्वल टू R12 F1 साइन अल्फा इज इक्वल टू R21 F2 साइन बीटा. पण आपल्याला माहिती आहे R1 साइन अल्फाची किंमत स्मॉल r आहे आणि R2 साइन बीटाची किंमत पण r आहे. F1 आणि F2 च्या ऐवजी F टाकायचं आहे म्हणजे आपल्याला हे उत्तर किती मिळणार आहे इज इक्वल टू R मल्टिप्लाइड बाय F. सो टॉर्क टाऊ इज इक्वल टू R मल्टिप्लाइड बाय F. It clearly shows that the torque corresponding to a given couple, हा जो फॉर्म आहे, हा जो रिलेशन आहे तो कपलमुळे ऍक्ट होणारा टॉर्क आपल्याला देतोय. दॅट इज द मोमेंट ऑफ अ गिवन कपल इज कॉन्स्टंट. दॅट इज इट इज इंडिपेंडेंट ऑफ द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्सेस और द पोझिशन ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ कपल जो असतो हा नेहमी कॉन्स्टंट असतो. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्सेस. तुम्ही कुठल्या पॉइंट वरती फोर्सेस अप्लाय करता, बॉडीवरती तुम्ही कपल अप्लाय केला तर कुठल्या पॉइंट्स वरती आपल्याला फोर्स अप्लाय करायचा आहे त्या पॉइंट वरती, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन वरती हा मोमेंट ऑफ कपल अवलंबून नसतो. और द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती देखील हा मोमेंट ऑफ कपल अवलंबून नसतो. but depends only upon magnitude of either force and the separation between the lines of action. मोमेंट ऑफ कपल जो आहे हा कुठल्या पॉइंट्स वरती फोर्स अप्लाय केलेला आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे यावरती अवलंबून नाही. तर तो फक्त कशावरती अवलंबून आहे, तर तो अवलंबून आहे मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स, फोर्स किती अप्लाय केलेला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि आर काय आहे तर सेपरेशन बिटवीन देअर लाईन्स ऑफ ऍक्शन. हे जे फोर्सेस जे आहेत ज्या रेषेमध्ये ऍक्ट होतात त्यांच्यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे आर आहे. या अंतरावरती टॉर्क म्हणजे मोमेंट ऑफ कपल अवलंबून आहे. द डायरेक्शन ऑफ मोमेंट ऑफ कपल कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग वेक्टर फॉर्म्युला फॉर टॉर्क और बाय युझिंग राईट हँड थंब रूल. टॉर्क म्हणजेच मोमेंट ऑफ कपलचं डायरेक्शन आपण जसं अगोदर बघितलं अगदी त्याच पद्धतीने राईट हँड रूलचा वापर करून या मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्कचं डायरेक्शन आपण काढू शकतो. फॉर द कपल शोन इन फिगर 4.8 इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड इनवर्ड्स. या फिगर मध्ये हा फोर्स या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय, हा फोर्स या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय, म्हणजे हा पॉइंट या दिशेमध्ये रोटेट होईल, हा पॉइंट या दिशेमध्ये रोटेट होईल, म्हणजे बॉडीमध्ये क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेशन होणार आहे. द कपल शोन इन फिगर इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डायरेक्टेड इनवर्ड्स. फॉर अ गिवन पेअर ऑफ फोर्सेस द डायरेक्शन ऑफ टॉर्क इज फिक्स्ड. त्या बॉडीवरती जो कपल ऍक्ट होतोय, जे फोर्सेसची जोडी ऍक्ट होतीये, त्या दोन्ही फोर्सेसचा जो टॉर्क असेल त्याचं डायरेक्शन हे फिक्स्ड असेल. इथं बघा, जर आपल्याला इथं राईट हँड रूल अप्लाय करायचं असेल तर आर बारच्या दिशेमध्ये थंब घ्यायचं. आर बार या पॉइंटसाठी आर बार ह्या दिशेमध्ये आहे आणि एफ या दिशेमध्ये आहे. फिंगर्स आर पासून एफ कडे वळवायचे, म्हणजे थंब जो आहे वरच्या बाजूला आहे. जर मी या पॉइंटचा विचार केला तर लाईन ऑफ ऍक्शन या दिशेमध्ये आहे, आर बार या दिशेमध्ये आहे. मग आर बार पासून एफ बार कडे बोट वळवले तर इथं या पॉइंट वरती फोर्स जो आहे तो त्याच डायरेक्शन मध्ये असेल. एक तर या पॉइंट वरती थंब रूल अप्लाय करायचा, राईट हँड थंब रूल अप्लाय करायचा, किंवा या पॉइंट वरती राईट हँड थंब रूल अप्लाय करायचा. फिंगर्स आर बारच्या दिशेमध्ये म्हणजे उजवा हात घ्यायचा
त्याचे फिंगर्स या दिशेमध्ये ठेवायचे, म्हणजे थंब जो आहे आपल्यापासून दूर असला पाहिजे आणि बोट त्या डॉटेड ॲरोच्या दिशेमध्ये पाहिजे. बोट त्या डॉटेड लाईन पासनं या एफच्या डायरेक्शन मध्ये वळवायचे. थंब आतल्या बाजूला आहे, म्हणजे याचा अर्थ टॉर्कचं डायरेक्शन आतल्या बाजूला आहे. जर मी या पॉइंट वरती राईट हँड रूल अप्लाय केला तर बोट या डॉटेड लाईनच्या दिशेमध्ये, आर बारच्या दिशेमध्ये, आणि बोट आर पासून एफ कडे वळवायचे. मग आर बार पासून एफ बार कडे वळवले बोट तर थंब पुन्हा अजून आतमध्ये आहे, म्हणजे या परिस्थितीमध्ये या बॉडीवरती जो टॉर्क ऍक्ट होतोय तो इनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, आतल्या बाजूला आहे. फॉर अ गिवन पेअर ऑफ फोर्सेस द डायरेक्शन ऑफ टॉर्क इज ऑलवेज फिक्स्ड. In many situations, the word couple is used synonymous to moment of couple or its torque. That is, every time we may not say it as torque due to a couple, but say that a couple is acting. दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा उदाहरणांमध्ये आपण कपल हा शब्द समानार्थाने वापरणार आहोत. मोमेंट ऑफ फोर्सच्या समानार्थाने आपण कपल हा शब्द वापरणार आहोत, किंवा टॉर्कच्या समानार्थाने आपण कपल हा शब्द वापरणार आहोत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळेस आपल्याला टॉर्क किंवा मोमेंट ऑफ कपल सांगण्याची गरज नाही. फक्त आपण रोटेशनल मोशन जे आहे हे कपल घडवतो आहे हे सांगण्यासाठी आपण फक्त कपलचा वापर करणार आहोत, कपल शब्दाचा उपयोग करणार आहोत. इथं आपण थांबूया.